नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे। एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट, एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट, एक बिझनेस हब नागपूर तयार होत आहे। नागपूरला आम्ही इंडस्ट्रियल कॉरिडॉरही करतोय। आमचा जो आउटर रिंग रोड तयार होतोय दुसरा, त्या आउटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात कॉमर्शियल डेव्हलपमेंट होणार आहे। आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बीकेसी झालं त्या पद्धतीने नागपूरमध्ये नवीन नागपूर हे लाळगाव हिंगण्यामध्ये येत आहे। हे एक बिझनेस सेंटर होणार आहे, बिझनेस डिस्ट्रिक्ट होणार आहे। आणि त्यामुळे नागपूर हा आता सर्वांकरता एक महत्वाचं सेंटर झालं। आमचं नागपूर देशातून कुठूनही येण्याचा प्रयत्न केला, दिल्लीवरनं गेले, चेन्नईवरनं गेले, बेंगलोरवरनं आले, मुंबईतनं आले, पुण्यातनं आले, आमचं नागपूर 1000 ते 1200 किलोमीटरवर सेंटरमध्ये आहे, 0 माईल आहे। आणि इथे जमिनीबद्दल चांगली अवेलेबिलिटी आहे, मॅनपॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे, हाय स्किल मॅनपॉवर अवेलेबल आहे। 1-1.5 लाख 2 लाख मुलं या ठिकाणी आताही रोजगाराला लागू शकतात, इतका मोठा मॅनपॉवर आमच्याकडे आहे। आणि त्यामुळे नागपूरवर आता सर्वांचं लक्ष आहे। आणि सर्वात महत्वाचं, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, आम्ही सर्व लोक, जे काही विकासक, जे काही बिझनेसमॅन, जे काही लोक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना कुठलाही त्रास होत नाही। इथे काही कोणी त्यांच्याशी कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार होत नाहीये किंवा कोणी लुटण्याचं काम करत नाहीये बिझनेसमॅनला कोणाला। इथे एक ग्रीन वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे। आणि त्यामुळे लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत। मुंबई, पुणे, संभाजीनगर नंतर आता मात्र नागपूर हे बिझनेस सेंटर करण्याचा लोकांचा विचार सुरू झालाय।